एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनल नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अर्पित श्रीकृष्ण सार्वे वय 19 वर्ष, राहणार कुष्टा असे या तरुणाचं नाव आहे। अर्पित हा राठीनगर परिसरात मित्रांसोबत भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता। अर्पित हा एका विज्ञान महाविद्यालयात BSc प्रथम वर्षाला शिकत होता। तो राहत असलेल्या भाड्याच्या खोलीच्या बाजूलाच एका मंडळाच्या नावे असलेलं मोठं मैदान आहे। सुट्टी असल्या कारणाने ती सर्व मित्रमंडळी मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते। मात्र तेथेच अर्पित सोबत अत्यंत भयानक असा प्रकार घडला। त्याचे सर्वच मित्र हादरून गेले। अर्पित आणि त्याचे 4 मित्र मैदानात सायंकाळी खेळण्यासाठी गेले होते। खेळत असताना चेंडू कुंपणाच्या बाहेर गेला। तो चेंडू आणण्यासाठी अर्पित धावत गेला आणि त्याने कुंपणाच्या तारेला स्पर्श केला। कुंपणाच्या तारेला स्पर्श करताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला। विजेचा जोरदार धक्का बसल्यामुळे अर्पितचा जाग्यावरच मृत्यू झाला। त्यानंतर ही घटना पाहून त्याचे मित्र पुरते हादरून गेले। त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र काही फायदा झाला नाही, कारण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। अर्पित हा पथरोट हद्दीतील कुष्टा गावातील रहिवासी असून त्याचे वडील गावाला शेती करतात। त्यांनी आपल्या मुलाला शिकण्यासाठी शहरामध्ये पाठवले होते, मात्र त्याच्यासोबत ही भयानक घटना घडल्याने त्यांच्यावर अवघा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ज्या मैदानात ही घटना घडली त्या मैदानालगतच महावितरणाची उच्च दाबाची डीपी आहे। डीपीला लागूनच तारेचे कुंपण होते, त्यामुळे ही भयानक घटना घडल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे। घटनेच्या वेळी अर्पितच्या खिशामध्ये त्याचा फोन सुरू होता, मात्र ज्यावेळी विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला त्यावेळी त्याचा मोबाईलही बंद पडला। त्यानंतर त्यातील सिम कार्ड काढून त्याच्या मित्रांनी नातेवाईकांना याबाबत माहिती दिली। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे, त्यामुळे विजेच्या तारांपासून लांब राहा व विजेचे उपकरण वापरताना सावधानगी बाळगा। तुमची एक चूक ही तुमच्या जीवावरही बेतू शकते, त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा। व या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व बातमीला लाईक करायला विसरू नका।